अजून काय तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. मिस्टर थेरोडकर ह्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर पहिली गोष्ट, आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून आणि प्रेमापासून आणि आनंदाने. तर आजचा दिवस काय होणार, ब्लॉग होणार आहे, जबरदस्त ब्लॉग होणार आहे. तुम्हाला सांगणार नाही काय आज विशेष दिनचर्या काय आज आपला ते तुम्हाला दाखवणार आहे. हे आपले मिठू मामा, आपले लहानपणापासून आपल्याला बघत आलेत, सांभाळत आलेत, पुण्यातलेच आहेत आपले अशोक जेठीतोर. हे आपले कोण रे, आपले प्रशांत भाऊ. हे प्रशांत भाऊ नमस्कार. हे आपले प्रशांत भाऊ. आणि हे तिकडे आपले श्रीकांत भाऊ नमस्कार. ए राम राम कर. अभी कैसा, अभी ब्लॉग में आने वाला है भाई तो आज. नमस्कार मित्रांनो, हे आपले कार्यकर्ते अजून आले. तुमचं नाव सांगा मित्रा. अभिषेक. हो, तुमचं नाव आकाश. हे आपले दोन कार्यकर्ते नवीन मित्र झालेत आणि नवीन सबस्क्रायबर. आज एन्जॉय करूया मस्त पैकी. चला तू बस यांच्याकडे, मी इथे बसतो. चला आज एन्जॉय. अरे सब्सक्राइब करना है यूट्यूब चैनल, सच में यूट्यूब चैनल मेरा. अरे सच में देखो ना, दो ना. हाँ अच्छे है क्या, सर्विसिंग को लाएंगे गाड़ी 2-3 दिन में, कल लाओ, मिल जाएंगे हाथ में. मोबाइल दीजिए ना आपका बड़ा, सब्सक्राइब करो चैनल को मेरे. अरे सच में, अरे आपने सपोर्ट करेंगे तो कौन सपोर्ट करेगा मेरे को. ओ दीजिए ना मोबाइल, यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना है. मोबाइल बंद पड़ा. ओ कुछ भी मत बंद पड़ा. ओ आपका दीजिए, वो रखा है. ऐसा चाहिए अपना आदमी. हेलो ओपन करो. ओपन है, उसमें कुछ है नहीं. अरे एकदम जबरदस्त. आज भिजा का एक नंबर. हो अंबादास साहेब, ओळख करून द्या की मित्रांना. आपली ओळख कोण आहे. अहो मित्र आहे. हो यूट्यूब चॅनल आहे आपलं. हे आपले अंबादास साहेब, हे आपलेच मित्र आहेत मस्त. हो नमस्कार म्हणा की. नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता मित्रांनो, हा एरिया कुठला आहे, खडकी. हा जो एरिया ना खडकी एरिया, हे ब्रिटिशकालीन स्मशानभूमी आहे त्यांची. मग आता हे कोण लोक वापरतात, हे लोक त्यांचं ही करतात काय मॅनेजमेंट. मग अजून मी ते लोक आहेत, चर्च नाही त्यांचं चर्च करतात. अच्छा. तर मित्रांनो, हे जे तुम्ही बघितलं स्मशानभूमी बरोबर मिळाला, तर ते ब्रिटिशकालीन आहे. तर ते केव्हापासून त्यांनी कितीतरी वर्ष झाले ते मेंटेन करून ठेवलंय. तर तुम्ही बघू शकता की त्यांनी कसं त्यांचं नियोजन होतं की त्यांनी बांधलंय, पण ते भविष्याचा विचार करून बांधलंय ना. आणि आपलं बघू शकता, म्हणजे मी नाव ठेवत नाही आपल्या सरकारला, पण आपली अवस्था बघू शकता की कसं आहे, एका पावसात ही अवस्था होऊन जाते आपल्या रोडाची. तर माझं एवढंच मत आहे की आपल्या काहीतरी थोडं आपण घेतलं पाहिजे. ते ब्रिटिश होते म्हणून त्यांनी काहीतरी चांगलं करून गेलं. मी तारीफ करत नाही आहे, आपला देश चांगला आहे, त्यांचा देश बी चांगला आहे, कधी मी नाव ठेवत नाही. पण बघा त्यांचा कसा विचार करण्याचा पद्धत होती आणि आपली विचार करण्याची पद्धत कशी आहे. हा एक भ्रष्टाचार कुठेतरी कमी झाला पाहिजे आपल्या देशात, तेव्हा कुठेतरी रोड वगैरे बाकी मेंटेन राहील. तसं भेटतच राहू. चला धन्यवाद, भेटू पुढं. तर मित्रांनो, आपल्या मित्रांसाठी आलतो आपण विमाननगरमध्ये रूम बघण्यासाठी. आता इकडे मस्त या साईडला भेटले आपल्या रूम, त्यांना मस्त सिंगल रूम घेऊन दिली. एका कॉलवर आपलं काम झालेलं आहे. तो एक हाय डॉयला एक कॉल, कार्यक्रम 25 तसा कार्यक्रम झालेला आहे यांचा. हे आपले कार्यकर्ते आणि 14 जणांना रूम पाहिजे होती. आपण तर आपलं घर आहे तिकडे पाशांमध्येच. बघू आता पुढचं नियोजन काय होते. पुढे जाऊया, ह्याला काय म्हणतात त्याला, जुन्या बाजारात जाऊया. जुन्या बाजारात कालमीची खोरं घ्यायचं आम्हाला. तिथून थोडंसं पुढं गेलं की लंगोट घ्यायचं आहे. आणि तिथून थोडंसं पुढे गेलं की आपण तुम्ही बिर्याणी खावा मी बघत बसतो. हां, आणि तिथून घरी. ठीक आहे, चालते. ठरलं आता नियोजन, ठरलं मंडळी. निघायचं का? चलो चला. चला. पक्ष्यांचा थवा. पण
आले मार्केटमध्ये रिक्षांच्या, की इथं सगळं रिक्षाचं मार्केट म्हणजे मटेरियल भेटतं थोडक्यात. हो एरिया कुठला? येरोडा. हा येरोडा एरियात आलो. बघू शकता जुना बाजार आहे हा पूर्ण. होय ठीक आहे इथले. किती किलोचं आहे? 7 किलोचं आहे. आपलं किती आहे बेटा? 5.5. कितीला घेतलं होतं? 5.5. आता ते हे आठवत. हां इथं सगळं मटेरियल भेटेल आपल्याला घ्यायचे मित्रांनो. तालमीमध्ये आपल्याला लागते फावडं म्हणजे काय म्हणतात खुरंच ना मी का खुरं घ्यायचं आपल्याला माती खोदण्यासाठी एकदम बेस्ट क्वालिटीचं. त्यासाठी आलो आहे आपण ह्या बाजारात. पुढे भेटेल मित्रांनो. तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर हे मार्केट आहे कसबा पेठ ना मॅडम? नाही रे, मंगळवार पेठ आहे. मंगळवार पेठमध्ये आहे सगळं मटेरियल सगळं भेटते इथं. सगळं तुम्हाला काय पाहिजे कपडे बिपडे जुन्या वस्तू कुठल्या परत काय स्पोर्ट्सचे सगळं वस्तू इथे भेटून जाईल तुम्हाला चीपमध्ये एकदम होलसेलमध्ये. इथे विजिट करू शकता जबरदस्तमध्ये. हे इकडे हे आले मोटरी बिटस. अरे बाबा या मंगळवार पेठेत काय नाही भेटत विचारा. पेट्या खुर्च्या बिडच्या. रस्ता आहे का इकडनं? इथनं जावा, सरळ जावा, डाव्या हाताला चल थँक्यू. धन्यवाद. चला रस्ता विचारत इकडे सगळं ड्रम. हे ड्रमचा बाजार आहे पूर्ण. ड्रम वगैरे भेटतात जबरदस्त. तर तिकडून आलो आता इकडे आलो कपड्यांच्या बाजारात जुन्या बाजारात. इथे कपडे वगैरे भेटतात. हे आहे कपड्यांचा बाजार. पाऊस पण चालू झाला आहे. आपल्याला घ्यायचे खुरं आपल्याला घ्यायचे तालमीसाठी. आता प्रवेश केला आपण कपड्यांच्या बाजारात. हो या ह्या साईडला येते. काय आणलं तो हॉटेल कुठला? पुन्हा हॉटेल ना. आपल्याला कशी आता भूक लागली मस्तपैकी. छोटी भूक लागली थोडंसं खाऊ मला. बिर्याणी जरा जबरदस्तमध्ये मस्त. चिकन पुलाव एक नंबर लागते इथलं. आपण खाऊया मस्तपैकी आणि भेटूया. पुढचं लोकेशन काय आपलं बघून दाखवतो तुम्हाला. अजून आपलं काम बाकी आहे थोडे. चला बाय. मित्रांनो मस्तपैकी खाऊन पिऊन झाले आणि हा पूर्ण जो आहे मंगळवार पेठ. इथं सर्व तुम्हाला वस्तू भेटते. इथं कपडे बिपडे वगैरे सगळे घरातल्या जेवढ्या बी वस्तू आहेत सर्व सेकंड हँड जुन्या वस्तू भेटते. बुटंसुद्धा भेटतात चांगल्या क्वालिटीचे. तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आता आम्हाला आमचं काय इथं फिरतंय राहू इकडून तिकडे आम्हाला काय दुकानं सापडा ना भाई. रंका ज्वेलर्सला चाललो आहे आता. रंका ज्वेलर्सला काही सोनं घ्यायला नाही चाललो आहे आम्ही. चाललो आहे लंगड घ्यायला. म्हणजे त्याच्या अपोजिट काहीतरी दुकान आहे. तर नुसतं शोधाशोधी भाऊ असंच आहे. पुण्यात राहणाऱ्या माणसाला माहिती आहे पुण्याची लाईफ काय आहे. कशा गल्ली बोर्ड आहेत. लय अवघड आहे. इथं नवीन माणूसाला म्हणजे कार्यक्रमच झाला म्हणायचा. पण आपण कसं लहानपणापासून पुण्यात राहतोय म्हणून माहिती आहे आपल्याला. तरी अजून मला बऱ्यापैकी माहीत नाही पुणे. रंका ज्वेलर्स कुठे? हां इथंच आहे समोरच आहे. समोर आता आप भी ठीक करके देते आहे ना. ते भी ज्वेलर्स आहे पण ते वेगळे ज्वेलर्स आहे. आप भी ठीक करके देत आहे. हा रंका आहे का? हाय आम्हाला काय गावत नाही. रंका ज्वेलर्स गावलं. आता तालीम शोधते. तालीम शोधून मॅडम का कुठे तालीम? हो का ही तालीम जुनी दिसते वाटतं. त्या तालमीत चौकशी करायची आहे का कोण? आहे का? आहे का काय तालीम? वस्ताद थोडं बोलायचं होतं. चप्पल काढतो घ्यायचं आणि कुठेतरी टेलरकडे शिवाय जायचं. व्हिडिओ काढ नका. अहो सुद्धा नाही. राहिलेत नाही का? पेट्रोल तिकडे असतात. बरोबर चालेल येऊ का? हो चालते. हे आता इथं लाईट बंद झाली मित्रांनो. लय भारी तालीम इथं. पुढे लाव. एवढ्यावर हाईट पुरेल का? ही तालीम लय जुनी असेल का? किती वर्षापूर्वीचे? कुठली? 1949 ची तालीम. 1931.
पिंड होतं मी ते समजत होतो. ते तसं करायला का आपल्या इथे? आम्ही डंबेल ठेवतो. बापरे बघा ही किती जुनी तालीम 1931. लय जुनी आहे का मॅडम? छान. बरं वाटलं तुम्हाला भेटून. मित्रांनो आम्ही आता भेटलो पैलवान लोकांना आणि ती जी तालीम आहे ती खूप जुनी आहे. महाराणा प्रताप तालीम न काय? ती तालीम कुठली? मोहनलाल वस्ताद मोहनलाल वस्ताद तालीम थोरली तालीम असं आहे. प्रताप रविवार पेठ मॅडम गणेश गणेश पेठ नाही हो. महाराणा प्रताप हां हां महाराणा प्रताप म्हणजे तालीम लय जुनी तालीम आहे लय. महाराणा मित्रांनो, आखाडा. आम्ही बघितलं त्यांची अवस्था. पोरं फुल तालमीचीच पोरं होती प्रॉपर पैलवान लोक. त्यातला एक मावळ केशरी होता आहे ना. तर काय मित्रांनो आज काय आपलं काय काम कुठलंच काम झालेलं नाही आहे ना. लोंगट ना फावड्याचं काम काय नाही. त्यांना भेटलो काय त्यांची अवस्था आहे. म्हणजे प्रॉपर तालीम ती नाही आहे. प्रॉपर तिकडे त्या साईडला 50-60 पोरं आहेत. पण हे आपलं काहीतरी आराम करतात वाटतं तिथं. बघू शकता कशी अवस्था होती त्या पोरांची. हे आपले स्पोर्ट्समधले लोक आहेत. यांना कधी सरकारने सपोर्ट केला तर ही खूप आपल्या देशाचं नाव रोशन करतील. आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन करतील. तुम्ही बी मला सपोर्ट करा. मी पण त्यांना सपोर्ट करेल तुम्ही कधी मला सपोर्ट केला तर. हा बेटा मग येस काय यूट्यूबच्या इन्कमपासून सपोर्ट करू शकतो मी गरजू लोकांना माणसांना. तुम्हाला म्हटलं आपले खूप मोठे मोठे गोल आहे. तुम्ही सपोर्ट करा फक्त. तुम्हाला कंटेंट देतच राहत जाईल मी. सपोर्ट करा हो सर्वात महत्त्वाचं. आज काहीच काम झालेलं नाही आहे. आम्ही आता निघालो आहे घरच्या साईडला. घरच्या रोडने तोंड बारीक करून चालायचं. कोणताही दिवस मनासारखं होत नाही. कधी कधी राहावं लागतं नाराज. पण नाराज नाही आनंद राहायचं आपल्याला मित्रांनो. लाईफमध्ये होत राहतात. पाचही गोष्ट सारखी नाही आहेत. सगळी छोटी मोठी आहेत. तसा दिवस असतो तसं एक्सेप्ट करायचं आणि एन्जॉय. हे आपलं पुण्यातील गुरुद्वारा पुण्यात खूप अशा आहेत. लय जुनं घर असेल हे. लय जुने घर आहेत. त्या अशा ऐतिहासिक गोष्टी आहेत पुण्यात बघण्यासारख्या. पण आता त्या गोष्टी काय जास्त राहिलेल्या नाही आहेत. काय सांगायचं तुम्हाला आता गता जाऊ द्या. दर्शन घेऊन टाका मित्रांनो. दर्शन घेऊन टाका जबरदस्तमध्ये. चला मी पण घेतलं तुम्ही पण घेतलं मी म्हणतं. आणि जे पुढं बघताय सेटअप मोठा मित्रांनो. हा जो सेटअप बघताय हा आहे श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे वर्ष 128. आणि हा जो पूर्ण सेटअप आहे हा दगडूशेठ हलवाई गणपतीचा आहे. विशेष त्याचे पण ब्लॉग येणारच आहे. तुम्हाला टेन्शन घेऊ नका. एकदम इज्जतमध्ये तुम्ही पहिलं फॉलो करून घ्या बरं का आपल्याला. मग तुम्हाला सगळं दिसेल पुण्यातील आपली हवा. भेटूया पुढं भावा हो का. तर ह्या आलंय आपण खूप दमलो आहे मित्रांनो. आता आलाय जेट ब्रिज लव पॉईंट लव ब्रिज. खूप भारी ब्रिज आहे. काय झालं आज दिनचर्या आज आपला काय सक्सेस झालेला नाही आहे. हे आहे जेट ब्रिज लव पॉईंट. मेट्रो आपली पुण्याची. कपल तर काही दिसा नाही आपण पोरच दिसा लागतं. हा ते जेट ब्रिज मी का झालं तर पण जाऊन द्या. आजचं काय आपलं नियोजन काही व्यवस्थित झालेलं नाही आहे मित्रांनो. तर दिनचर्या असा होता आपला आजचा. कामं झालीच नाही अजिबात. काहीतरी आपलं फिरलो अर्धा. पुन्हा आम्ही पालटी पाडला त्या लोंगटसाठी आणि फावड्यासाठी. ते प्रॉपर आता आम्हाला बनवून घ्यावं लागेल. नियोजन करावं लागेल. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काही चुकलं असेल तर माफ करा. मीच तुमचा आणि तुम्हीच माझे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.